केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे। महाराष्ट्रासह देशभरातील 334 राजकीय पक्षांची मान्यता आयोगाने रद्द केली। यात सर्वाधिक उत्तर प्रदेशातील 114 आणि दिल्लीतील 27 पक्षांचा समावेश आहे। महाराष्ट्रातील 9 पक्षांचाही यात समावेश आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 29 मधील निवडणुकीच्या नियमांचं पालन न करणाऱ्या 334 राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे। या कारवाईनंतर देशात आता 6 राष्ट्रीय आणि 67 प्रादेशिक पक्ष उरलेत। एखादा पक्ष सलग 6 वर्ष निवडणूक लढवत नसेल आणि पक्षात काही बदल झाल्यास त्याची माहिती कळवली जात नसेल तर आयोग अशा पक्षांची मान्यता रद्द करू शकतो। आयोगाने 2 महिन्यांपूर्वी 345 पक्षांची चौकशी करण्याचे निर्देश राज्यातील अधिकाऱ्यांना दिले होते। यात असे आढळून आले की 345 पक्षांपैकी 334 पक्ष आयोगाच्या नियमांचं पालन करत नाहीयेत। आयोगाने या पक्षांची मान्यता रद्द केली आहे। कारवाई कारण कोणी पडतं राजकीय पक्ष स्थापन करतं त्याला पायबंद घातला पाहिजे। कोणाची ताकद नाही, काही नाही 4 माणसं त्यांच्याकडे नसतात तो राष्ट्रीय पक्ष स्थापन करतो। त्यामुळे या कारवाईचं स्वागतच केलं पाहिजे।